तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे संडे आणि पाठीमागे सगळी पब्लिक तुम्ही बघता इथं बसलेले आहेत सगळे हे बघा। आणि आम्ही फन डे खूप दिवसानंतर आम्ही गेम्स खेळणार आहे। याच्या आधी फन डेचे ब्लॉग आहेत, 2-3 ब्लॉग आहेत। आणि हे स्टँड मी श्रीमान भाऊचं हे बघून व्हिडिओ बघून हे स्टँड ऑर्डर केलं होतं। एकदम बादशाह बबनी स्टँड आहे आणि त्याचे युजेस पण खूप आहेत। बघू भेटूया पहिले सायशाला। सायशा ह्याला गाठ टीमची लीडर राहणार आहे आणि वेदिका त्याला गाठ टीमची। तर पुढे या। आणि इथं मी या चिठ्ठ्या बनवल्यात, ठीक आहे। या चिठ्ठ्या मी बनवल्यात, जी मुलं पकड 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 नाही सगळे पकड या सेंटरला एक चिठ्ठी राहिली हां। तर आता ते उधळ वर हां खाली टाक, ठीक आहे। खाली टाकलेत आता, बस खाली एक चिठ्ठी उचला। ज्यांचं नाव येईन त्यानं हां त्यांच्या बाग येऊन बसायचं। जा स्पृहा। अगो दोघी बहिणी ऑपोजिट आल्या, वा। हां एक साईडला जी ओपन झाली एक साईडला। काय आलं? अरे 1 by 1 उचलायचे होते, 1 by 1 उचलायचे होते, ठीक आहे। एक मिनिट थांब। हां नाही 1 मिनिट थांबा, काहीतरी गडबड झाली आहे। अरे 2 इकडं पडेल, दोन इकडं पडेल। थांबा आता त्या मी फेकतो, 1 मिनिट। हां भावार्थ या इकडं चाल। तर अशी झाले टीम भावार्थ ह्या टीममध्ये। इकडे ह्याला गाड आणि इकडं त्याला गाड। तुमच्या टीममध्ये किती पब्लिक आले? 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि इकडं पण 3 आणि 3 6। म्हणजे बंटी जर आली तर या टीममध्ये टाकता येईल। मी इकडे हिला काउंट नाही केलं, हिला सोडून 7 आहे। हां मग जो येईल बंटी जर आली तर बंटी यांच्या याच्यामध्ये राहणार, ठीक आहे। चला उभे राहा आता, ठीक आहे। अशा रीतीने आपण पहिल्या गेमला सुरुवात करणार आहे। तर पहिला गेम काय खेळायचा? चिठ्ठ्या ठेव तिकडं। पहिला गेम आपण मी तर बघतो पहिला कोणता खेळायचा, ठीक आहे। पहिला आपण तळ्यात मळ्यात खेळूया आणि यांचे टीम मधून कोण कोण येणार त्यांचे ते डिसाईड करतील, ठीक आहे। सारखा मागं चला, सारखा इकडं, तुम्ही इकडं तुम्ही या साईडला, ठीक आहे। 1 by 1 उभे राहा। या साईडला उभे आहेत, याला गाडवाले या साईडला हाईट वाईज व्यवस्थित उभं राहून घ्या। हाताला हे करायचं नाही, हाईट वाईज व्यवस्थित उभं राहून घ्या। भावार्थ इथं, तिच्या तिकडून जा, तिच्या तिकडून जा, तिला इकडे घे, इकडे सरक। हाईट वाईज उभे राहा, हाईट वाईज तू तिकडून जा, हाईट वाईज उभे राहा, ठीक आहे। इकडे ह्याला गाडची टीम बघून घ्या। ह्याला गाडच्या टीममध्ये गार्गी, पियुषा इकडे, सॉरी काय नाव तुझं? स्पृहा, पियुषा, त्रिशा, काय नाव तुझं? स्वरा, आद्या, भक्ती, ठीक आहे। आणि हिच्या टीममध्ये पूर्वा आहे, मनस्वी, शिवन्या, कादंबरी, भव्या आणि भावार्थ। तर आपण गेमला सुरुवात करणार आहे। गेमचं नाव आहे तळ्यात मळ्यात, ठीक आहे। लाईनच्या आणि पहिली गोष्ट, लाईनवर आलं तर आउट, डायरेक्ट एक राऊंड होणार आहे, ठीक आहे। सॉरी 3 राऊंड होणार। एक काम करू, 5 राऊंड घेऊ। 5 राऊंडमध्ये जो जास्त विनर असेल त्याला, ठीक आहे। नाही हां ठीक आहे, बघूया आपण, बघूया काय होतं काय नाही, ठीक आहे। रेडी आहे? ही जी लाईन दिसते या लाईनवर पाय जरी पडला तरी आउट आहे, ठीक आहे। लाईनवर पाय पडायचं नाही, आतमध्ये तळ्यात आणि बाहेर, ठीक आहे। रेडी? 3 2 1 गो। तळ्यात, ओके, मळ्यात, तळ्यात, मळ्यात,
तळ्यात मळ्यात मळ्यात त्रिशा शवन्या भावार्थ साईडला बॅक साईडला पियुषा हात पडला बॅक साईडला सरक सरक तिकडं तिकडे सरक तिकडे सरक तिकडे सरक तिकडे हां सरक ठीक आहे तुम्ही दोघं मागं थांबा तुम्ही मागं रेडी परत एकदा रेडी अँड 3, 2, 1 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात इकडे 3 जण आउट झालेले आहेत एकंदरीत आपली यांच्या टीमची कॅप्टनच आउट झालेली आहे आणि तिची बहीण ठीक आहे इकडे 3 जण आउट झालेत आता पुन्हा एकदा स्टार्ट करूया रेडी मळ्यात हां परत एकदा रेडी अँड 3, 2, 1 स्टार्ट तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात दोघी आउट दोघी आउट हलणं वेगळं हे वेगळं चला मी काय करू राहिलो चला चला दोघी आउट झाले आता पाहिजे ते ए बरी सरक तिकडं अगं तिकडं सरक येडे चला मळ्यात हां रेडी परत एकदा बॅक साईडला तुम्ही बॅक साईडला इकडं तुम्ही ह्याच्या दिसू राहिले मागरा ठीक आहे रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चला त्या टीमची त्याला गाडची आणखी एक मुलगी आउट झाली आता ह्याला गाड इकडे ग ह्याला गाडमधून 2 आणि इकडनं 3 बघूया कोण जिंकते पहिला राऊंड रेडी 3, 2, 1 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आउट झाली मनस्वी आउट झाली अगेन 3, 2, 1 गो तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात ओके मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात आता इकडं फक्त गाडगी राहिलेली ह्या गाडमध्ये अरे भावार चल भाऊ चल 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 इकडं आता तू या टीम मध्ये हा तो इकडं या टीम मध्ये तू नमस्कार कर वर्कआउट चालू कर पटकन रेडी नाही सेकंड राऊंडला पुढच्या याला रेडी 3, 2, 1 चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात कोणीच हटणार रे आउट राहिली आता फक्त गार्गी आणि तिकडची TL राहिली आहे त्यांची टीम लीडर त्याला गाडची रेडी अँड 3, 2, 1 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात एक राऊंड इकडे घ्या एक राऊंड इकडे जातोय त्याला गाडसाठी आणि ह्याला गाड हरलेली आहे पहिला राऊंड आता उभे राहा सेकंड राऊंडसाठी तर एक राऊंड ह्याला गाड जिंकलेले आहेत आणि त्याला गाडमध्ये एक नवीन मेंबर ॲड झाला कौशल ठीक आहे रेडी 5 राऊंड होणार आहेत पटपट करायचे रेडी
तळ्यात तळ्यात 1 पॉइंट भेटलाय. त्याला गाडला ह्याला गाडचा 1 पॉइंट आणि त्याला गाडचा 1 पॉइंट. आता सेम पॉइंट झाला. आता लास्ट राऊंड आहे. ठीक आहे, लास्ट राऊंड होणार आहे. लास्ट राऊंड मध्ये बघूया कोण जिंकतंय कोण नाही. आता पाणी पिण्यासाठी थांबले. पहिला राऊंड आपला झाला, तळ्यात माळतावला. नंतर बॉटलचा राऊंड झाला. पहिल्या राऊंडचे विनर होती त्याला गाडची टीम म्हणजे वेदिकाची टीम आणि ह्याला गाडची टीम होती सेकंड राऊंडची विनर. आता सेकंड राऊंड झाला म्हणजे सेकंड गेम मध्ये विनर झालेत. सेकंड गेम मध्ये कोण विनर झालं? टीम वाईज बसायचा. टीम वाईज बसायचा. 8 जोडकुडा नाही बसायचा. टीम वाईज. चला वारे वा, थोडा दम द्यावा लागतो. तर 2 राऊंड झाले. ह्याला गाड आणि त्याला गाडला 1 पॉइंट भेटलाय. आणि आता आमचं ठरलंय की तिसरा राऊंड संगीत खुर्ची खेळायचा. प्रत्येक टीम मधून किती येणार? प्रत्येक टीम मधून 2 येणार. लाईक ज्या टीमचे जास्त प्लेयर चेअरवर बसतील त्या टीमचा 1 पॉइंट. ठीक आहे, असं आपण करणार 3 राऊंड. ठीक आहे, तर त्याला गाड कोण येते पहिले? कादंबरी ये पुढं. शिवन्या आणि कौशल. बाकी सारखा माग, बाकी सगळे माग. ठीक आहे, इकडनं शिवन्या आणि कौशल येतोय. तिकडनं कोण येतोय टीम लीडर? स्वरा आणि पियुषा. ठीक आहे, समोर या. समोर या. ठीक आहे, तर आता सॉन्ग मी प्ले करणार आहे. हे तुम्ही मागं सारखा, त्यांना कोणी झटायचं नाही. ठीक आहे, रेडी? स्टार्ट. हे पूर्ण राऊंड. अरे पूर्ण राऊंड मागून. कम ऑन. कौशल डिस्क्वालिफाय. कौशल उठ जाय बस. कौशल डिस्क्वालिफाय का झाला? कौशल डिस्क्वालिफाय का झाला तर कौशल बॅक साईडनं पळायच्या ऐवजी कौशल डायरेक्ट इथून त्यानं शॉर्टकट घेतला, त्याच्यामुळे कौशल डिस्क्वालिफाय झाला. पूर्ण राऊंड इकडनं घ्यायचा. तर पहिला राऊंड जिंकलेत त्याला गाड. ह्याला गाड पहिले ह्याला गाडवाले जिंकलेत. ठीक आहे, उठा. राऊंड सेकंड चालू होते. राऊंड सेकंड मधून त्याला गाडमधून कादंबरी आणि मनस्वी आली आहे आणि ह्याला गाडमधून स्पृहा आणि भक्ती आली आहे. तर आपण सॉन्ग परत स्टार्ट करूया आणि बघूया कोण सेकंड राऊंड मध्ये कोण येत आहे. आणि भक्ती सुद्धा मधून गेली. पहिली गोष्ट, आता तिसऱ्या राऊंड साठी जो मधून घुसणार ती टीम डिस्क्वालिफाय होणार. 1 राऊंड नाही. आता उठा. दुसऱ्या राऊंड परत पहिला राऊंड गेला होता ह्याला गाडसाठी आणि दुसरा राऊंड गेलाय त्याला गाडसाठी. आता बघूया, हा लास्ट राऊंड आहे. परत एकदा रोज 3
3 गेम सारखं असं झालंय की तिन्ही गेम मध्ये प्रत्येक याला एक एक पॉईंट भेटला होता आणि आताही तेच बोललं. आणि तिसरा जो राऊंड आहे आता त्या राऊंड मध्ये कोणाला भेटतोय पॉईंट आपण बघूया. राऊंड तिसऱ्यामध्ये आता हा फायनल राऊंड आहे. ह्याला गाडला 1 पॉईंट भेटलाय आणि त्याला गाडला 1 पॉईंट भेटलाय. तर आता ह्या साईडने आली आध्या आणि गार्गी, त्या साईडने आली भव्या आणि पूर्वा. तर आपण गाणं स्टार्ट करूया. 1 मिनिट परत लावतो. आपण गाणं स्टार्ट करूया जेणेकरून, आणि मी जो पण बंद करत आहे तो बंद हटायचा आहे. रेडी? ह्याला गाडीची टीम जिंकलेली आहे. कसं नाचत फायनली याला गाडीची याला गाडीची टीम. आणि आपल्या बसायला सुद्धा हे होईल, थोडा टाइम जाईल. आणि खुर्च्या ज्याच्या जागेवर ती बाहेर खुर्ची नेऊन ठेवायची पटकन. खुर्च्या ज्याच्या जागेवर 3 गेम घेतल्या. 3 गेम मध्ये 2 राऊंड ह्याला गाडणे जिंकले आणि त्याला गाडकं एकच राऊंड गेलेलं आहे. ती सेकंड गेम त्याला गाडकं गेली ना. हा सेकंड गेम. तर आता आपण त्यांचे फर्स्ट गेम तुमच्याकडे आला, ठीक आहे. फर्स्ट गेम जो जम्पिंग जॅकचा होता, जम्प उड्या मारत होते, ते फर्स्ट गेम त्यांच्याकडे गेलाय आणि सेकंड गेम त्यांच्याकडे. आणि थर्ड गेम सुद्धा ह्याला गाडका गेला. तर विनर आहे ह्याला गाड. आता टीमला उद्या बघूया काय गिफ्ट द्यायचं वगैरे मी ते उद्या घेऊन येईल. आणि आता यांच्या ड्रॉइंग घ्यायची आहे. मी एक ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घेणार आहे सर्वांमध्ये. सगळ्यांना एक एक ड्रॉइंग काढायची आहे. ज्याची बेस्ट ड्रॉइंग त्याला उद्या नंबर काढून त्याला प्राइज दिलं जाईल. तर आपण बघूया कोणाची ड्रॉइंग कशी काय. तर ठरल्याप्रमाणे 3 राऊंड झाले गेममध्ये आणि चौथा राऊंड नाही. आता यांची ड्रॉइंग मी बघणार आहे. सगळ्या मुलांना ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे एकमेकांच्या, सगळे ऑपोजिट आहे. आणि यांना सांगितलं की तुमच्या मनानेच डिझाईन काढा किंवा ड्रॉइंग काढा, वडेवर त्यांची मर्जी. पण डिपेंड ज्याचा बेस्ट राहणार आहे. बेस्ट ऑफ आय थिंक बघूया, अजून काही डिसाईड नाही आहे. तर बेस्ट ऑफ 3 चाललंय आमचं. तर बघूया बेस्ट ऑफ 3 यांच्यामधून मी आणि एक सर आमचे जे आपले जे रितेश सर आहे ना, त्यांना मी बोलवलंय. ते याच्यातून बेस्ट ऑफ 3 ते काढणार आहेत. आणि बाकीचे मग आपण बघूया. त्याच्यानंतर डिसाईड होणार आहे की जे ड्रॉइंगवाले आहे त्यांना काय गिफ्ट द्यायचं आणि जे विनर आहे टीम लीडर त्यांना काय गिफ्ट द्यायचं. आपण ते उद्या उद्या नाही म्हणजे आज संध्याकाळी ठरवून उद्या त्यांना ते संध्याकाळी आपल्या क्लासच्या टायमिंगला 6 वाजता आपण देऊन टाकू. म्हणजे आपण आता हा ब्लॉग मे बी एवढंच राहणार नाही, तर यांच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनचा सुद्धा मी याच्यामध्ये थोडासा पार्ट टाकणार आहे की यांना काय गिफ्ट द्यायचं. सर तसे येऊ राहिले, आपण बघूया ड्रॉइंगचं. एकदा हे गेले की त्याच्यानंतर आम्ही पूर्ण चेक करून आणि आम्ही रिझल्ट काढू आणि त्याच्यानंतर यांना उद्या गिफ्ट देऊन टाकू. आता बघूया. तर तुम्ही बघताय सगळे इथं सगळे सुरू झाले त्यांची ड्रॉइंग काढण्यामध्ये. गार्गी झाले, भव्या किंवा हे सगळे ज्याचे त्याचे ड्रॉइंग काढताय. आता बघूया हे काय करताय काय नाही. हां सर, काय सर? आपण आपल्या रितेश सरांना बोलवलंय ड्रॉइंगच्या जजमेंट करण्यासाठी. ते सगळं जज तेच करणार आहे, तेच बघणार आहे कसं आहे काय. आणि सिलेक्ट सुद्धा बेस्ट ऑफ 3 तेच सिलेक्ट करणार आहे. आता बघूया स्वामीश्री कोण कसं काढतंय. कारण एक जण तर डिस्क्वालिफाय झाला आहे, कौशल. कारण कौशलला ड्रॉइंग काढता येत नाही असं तो बोलला. मग मीच माझं काहीतरी असं हे बघा असं काहीतरी माझं टाइमपास चाललंय काढायचं काम. आता इकडं अद्यापन तिच्या रोलला आहे आणि साईशन ते आहे बघ. तिचं झालंय वाटतं. बघ तुझ्या पद्धतीने का बघ बाई. ज्यांचं झालंय त्यांनी शांत बसून राहा. ज्यांचं झालंय त्यांनी बघा काय करायचं. नाही कुठली तरी एकच सिलेक्ट होणार. सरांकडे त्याला येतच नाही ड्रॉइंग, ते डिस्क्वालिफाय तो.
ज्याचं कंप्लीट झालं त्याने बसून घ्या. मित्रांनो, मुलांनी एकदम छानसे असे ड्रॉइंग काढलेत. आता तुम्ही एकदा ड्रॉइंगवर नजर मारून घ्या. हे बघा, घे नेक्स्ट. 2 एकदम भारी भारी असे ड्रॉइंग काढले त्यांनी. 3 हे बघ, यात मेसेज, सोशल मेसेज, पोस्टमॅन, घर, बहीण, भाऊ, मस्त मेसेज आहे यामध्ये. संभाजी महाराजांची ढाल आहे का काय ते माहीत नाही, पण डिझाईन चांगली काढली. रांगोळी, अशा रांगोळी आहे. शिवजयंतीसाठी काढले त्यांनी. आईस्क्रीम, माणूस, गणपती, पतंग उडवताना मुलगा. विचार चांगले केले, तर चांगले काढले. त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांनी एकदम परफेक्ट असे ड्रॉइंग काढलेत. छान आहे. हे पण आईस्क्रीम, स्वामीश्रीनं काढली आईस्क्रीम. स्वामी ना, है ना, स्वामी समर्थ. वा वा वा, चांगलं ट्राय केलं तिनं. उचक भव्यानं सगळे वयाच्या मानानं भारी हे केले त्यांनी. बाप्पा आहे ना, गार्गीनगर. हां जा, हे मला पण नाही कळालं काय. लॉलीपॉप आहेत. अच्छा लॉलीपॉप आहेत. ओके शिप विथ ड्रॉइंग. हे स्काय कोणतं, पाणी कोणतं कळालं नाही. घर आणि ते ठीक आहे चांगलं आहे. बरं आहे. तर काढले असे ड्रॉइंग काढलेत मुलांनी. आणि सरांनी पण नंबर पण काढलेत सरांनी. आता आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. उद्या ज्या टाईमला त्यांना प्राईज डिस्ट्रीब्यूट करू आपण, तर प्राईज अजून आपण डिसाईड नाही केलेलं. ज्या टाईमला प्राईज डिसाईड करू उद्या आपण हाच ब्लॉग कंटिन्यू करू. आणि तुम्हाला कोणाचा कितवा नंबर आला किंवा काय गिफ्ट दिलं ना, ते सगळं आपण उद्या बघूया. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, दिवस दुसरा आणि इथं सगळे आलेले जे काल कॉम्पिटिशनमध्ये काल होते तेच आले ना रे. इथे एक्स्ट्रा कोण आहे जे काल नव्हतं. सगळे आलेले आहेत जे काल कॉम्पिटिशनमध्ये होते ते. हे बघा, काल हे सगळे कॉम्पिटिशनमध्ये होते आपल्या. कुठल्या ते आधी स्पोर्ट्स झाला त्याच्यामध्ये पण होते. आणि ह्याला गाड्याने त्याला गाड्या ज्या टीम केल्या होत्या त्याच्यात ह्या 2 लीडर होत्या. आणि त्याची विनर होती आपली सायशा. म्हणजे ह्याला गाड टीमची. ह्याला गाड टीममध्ये कोण होतं रे? ओके, अजून कोण यायचं बाकी? त्या तू यायचं बाकी आहे ना, पियुशांत यायचं बाकी. आणि यांच्यासाठी हे जे प्राईज जे आहे यामध्येच ह्याला गाडचंही प्राईज आहे. नाही, ह्याला गाडचं प्राईज येतं आहे अजून. प्राईज हे नाही झाले, प्राईज अजून येतं येईल 1-5 मिनिटामध्ये. ह्याला गाडसाठी जे प्राईज घेतले ना ते पैसे वगैरे देऊन आलो. ते पाहिजे तेवढं नव्हतं म्हणून ते आता घेऊन येत आहे. आता येईन ह्याला गाडीचा जो आपलं जे स्टार्टिंगचं जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं की स्टार्टिंगला ते गेम घेतले होते त्यामध्ये सायशाची टीम विनर होती. तर सगळ्या टीमसाठी सेपरेट गिफ्ट ठेवलं आहे. आणि ड्रॉइंग जे नंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली ती त्यासाठी सेपरेट गिफ्ट ठेवलं आहे. तर आता आपण गिफ्टची वाट बघू. आणि तुम्ही काय करणार? चलो प्रॅक्टिस चालू. रेडी अँड 3, 2, 1 गो. 1, 2, 3 अँड 4 गो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चेंज. 1. तर मित्रांनो, कालच्या टीम डिवाइड झाल्यात. आता स्वामीश्री आणि काय नाव लिहायचं, वीरा तर काल नव्हती पण स्वामीश्री होती, ड्रॉइंगमध्ये होती स्वामीश्री. आणि बाकी टीम तिकडं बसलेली आहे. त्याला गाडची जी वेदिकाची टीम होती ती तिकडं बसलेली आहे. आणि सायशाची टीम पूर्ण इथं बसलेली आहे. 2 मुली ॲब्सेंट आहे. तर आपण गिफ्ट थांबा धरता आहे ना ते. हां, हे बघा गिफ्ट आणलेत. विनिंग टीमसाठी हे गिफ्ट आहेत पूर्ण 8 जणींचे. तर हे विनिंग टीमसाठी मी डिस्ट्रीब्यूट करतो तुझ्याकडं. तर उठ, 2 यातले फक्त माझ्याकडे काढून दे आणि बाकी प्रत्येकाला 1-1 देऊन टाक. 2 त्या मुलींचे दोघींचे बाजूला काढून घेतो. पण 2 बाजूला काढलेत आणि प्रत्येकीला 1-1 गिफ्ट आलं आहे. हे होतं कोणतं, जे गेम्स खेळले होते ह्याला गाडचे. इकडे दाखवा एकदा. सगळ्यांना गिफ्ट भेटलेत. ओके ठीक आहे. आता ह्या टीमना ही टीम हरली होती. आता काय करणार, हरले होते तर लाजायचं नाही. आपल्याकडे तुमच्यासाठी पण काहीतरी आहे, टेन्शन नाही. मुलींसाठी पण मी काहीतरी घेऊन आलेलो आहे.
तुमच्यासाठी स्टोरी बुक्स आहे, ॲक्च्युली तुमच्यासाठी पण आहेत स्टोरी बुक्स आणलेत मी, तुमच्यासाठी पण आहे, तुमच्यासाठी पण आहे. यातले परत 2 काढायचे, 3 काढायचे, किती काढायचे यातले बंटी त्याचे किती टोटल 16 काढायचे ना, 16 काढायचे ना. तर उठ, यातले 16 काढ बाजूला. स्टोरी बुक आहेत, प्रत्येक याच बुकमध्ये 5-5 स्टोरी आहेत, वाचण्यासारख्या आहेत. हो, खूप छान आहेत, सगळ्यांना वाचता येतं. तुम्हाला वाचता येतं ना. 5 स्टोरी बुक आहेत. तुम्ही नाराज नका हो तुमच्यासाठी. हो, आपण मराठी माणसं आहे. सोड ना, एक एक दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि स्वामीश्री. बाकी इकडे दे. 2 मिनिटं देतो ना. आता बाकीचे एवढे उरलेत, आता जेवढे ज्या टायमिंगला बाकीचे स्टुडंट्स येतील त्या टायमिंगला हे बाकीच्यांना मी देऊन टाकल. ठीक आहे, बाकीचे येतील त्यांच्यासाठी ठेवलेत मी. हे टोटल काहीतरी 25 घेतले होते मी, त्यातली एक ही आलेली आहे, तर मी हिला देऊन टाकतो. सी ए बाळा पकड, एक तुला, ही आलेली एक एक्स्ट्रा हिला देऊन टाकलं. ओके, स्टोरी बुक आहे. खुश. हे ॲक्च्युली ड्रॉइंगसाठी पण आणलं होतं मी, पण मी घेताना जास्त घेतले का, तर ड्रॉइंगमध्ये फक्त 3 नंबर काढलेत बरोबर, बाकीच्यांना काही नंबर नव्हते, म्हणून हे बुक्स घेतले होते ज्याचे दोन्ही गेम्समध्ये यूज केलं जातं. ठीक आहे, लक्षात आलंय? ऑल ओके, क्लिअरली. आता पाठीमागं बसा, उठा बडबड, चला पाठीमागं, चला. अरे काही पुढं बसा, काही दुसरी लाईन बनवा, छोटेवाले पुढे या. स्वामी इकडे पुढं, भावार्थ ये पुढं. तू छोटा आहे का? बस. मित्रांनो, ड्रॉइंगचं आता प्राईज डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ॲक्च्युली पाठीमागं मी त्याला पहिल्या गेमचे प्राईज वाटून दिलेत आणि 2 मुलीने आले त्यांच्या बाजूला काढलेत, आणि काही मुलींचे जे छोटे गोष्टीचे आहेत तेही बाजूला काढलेत. आता जे मेन प्राईज आहे, मेन प्राईज डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. मेन प्राईज डिस्ट्रीब्युशन लाईक हे वालं, यामध्ये मेन प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे जे करायचं आहे. आता आपण ते काढूया. राप रूप ठाप ठोप. नंबर ॲक्च्युली टाकला नाही आहे, नंबर त्याच्यावर नाव आहे ना, मी नावं टाकून घेतो. ठीक आहे, आणि मग सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, शांत राहा. तर मित्रांनो, काल झालेल्या कॉम्पिटिशनमध्ये जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये जे 3 विनर आहेत त्यांचे आपण आता गिफ्ट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर पहिला सुरुवात करू आपण या 3ऱ्या नंबरपासून. ठीक आहे, 3रा नंबर कोणाचा असेल? एनी गेसेस? ड्रॉइंग तुम्ही बघितले होते. 3रा नंबर कोणाचा असणार आहे? ठीक आहे, आपण 3रा नंबर अनाऊन्स करूया. साईशा गुंजाळचा 3रा नंबर आलाय. साईशा कम या. हे तुझं प्राइज मी डिस्ट्रीब्यूट करणार. साईशाचं 3रं प्राइज घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण आता 2nd प्राइज वळूया. माझी जीभ ओळख नाहीये, माझी जीभ ओळख नाहीये. 2nd प्राइज कडे आपण वळूया. 2nd प्राइज, ठीक आहे, 2nd प्राइज आहे, 2nd प्राइज आहे मंडलिक मनस्वी. 2nd प्राइज मंडलिक मनस्वी. अरे सेकंड फक्त समोर ब्लॉक मध्ये. ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि राहिला पहिला प्रश्न. आता पहिल्या गिफ्टचा पहिला गिफ्ट कोणाला जाते? पहिला गिफ्ट या म्हणजे लाईक या ड्रॉइंग मध्ये बरंच काही मला सरांनी सांगितलं, त्या ड्रॉइंग मधून बरंच काही शिकायलाही भेटतं. त्यातून एक सोशल मेसेजही आला. ठीक आहे, तर आपण जास्त वेळ नाही घालू. वेदिका ढलायतला आपण फर्स्ट प्राइज देतोय. टाळ्या. ड्रॉइंग पण दाखवतो मी तुम्हाला. फर्स्ट प्राइज वेदिकाला. कॉंग्रॅच्युलेशन, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन इज्जत मध्ये. ठीक आहे, तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो. 1 मिनिट.
हे बघा, ही ड्रॉइंग आहे. एक साईड तिने पूर्ण ग्लोबल वॉर्मिंगवर हे केलेलं आहे तिने पूर्ण. इकडे हे सगळ्या कंपन्या आहेत आणि त्यानं दूषित झालेली नदी, त्यानं झाडं झुडपं सगळे हे केलेलं नाही. एक साईड विदाऊट प्रदूषण, गावाकडची जर आपण म्हटलं गावाकडे विदाऊट प्रदूषण असतं तर ते असं दिसतं. ठीक आहे, हे होतं प्राईज डिस्ट्रीब्युशन आज. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं ब्लॉग अशा तऱ्हेने आपला पूर्ण कॉम्पिटिशन झालंय करून. आणि बाकी सगळे प्राईजवाले सगळे इथं आहेत उभे, आणि ज्यांना भेटले ते इकडं उभे आहेत. आणि तर हाच ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. बाय 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 अगेन.